तर आणखी एक महत्त्वाची बातमी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासह अयोध्येत श्रीरामाचं दर्शन घेतलं। यावेळेला शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते। शिंदे गटाकडून राम मंदिराला 11 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला। राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला। श्रीकांत शिंदे इथे आल्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। ज्या ठिकाणी मंदिर घडतंय त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि 11 कोटींचा धनादेश हा देखील शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आला। श्रीराम मंदिराची उभारणी आणि त्याचबरोबरीनं येत्या काळात म्हणजेच 22 तारखेला होणारा विशेष कार्यक्रम हा सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल। रामललाचं दर्शन घेतलं आम्ही आणि रामललाचं दर्शन घेतल्यानंतर जिथे प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर हे बनतंय त्याची या ठिकाणी निर्मिती होते। त्या ठिकाणी ही निर्मिती जी आहे ती या ठिकाणी पाहण्याचं योग देखील आमचा या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या मंदिराची अपेक्षा, ज्या मंदिरासाठी लोक इतके वर्ष जे आहे त्याचा संघर्ष, इतक्या पिढ्यांचा त्याच्यामध्ये स्वप्न, मला वाटतं हे सगळ्यांची पूर्तता जी आहे ती येत्या 22 तारखेला या ठिकाणी होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 11 कोटी रुपयाचा धनादेश हा राम मंदिर न्यासाकडे दिलेला आहे। तो महाराष्ट्राच्या जनतेच्या तर्फे दिलेला आहे, राम भक्तांच्या तर्फे, आणि आमचं छोटंसं योगदान हे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी नमूद केलं।